कोर्टामध्ये EOWचे जे ऑफिसर आहेत त्यांनी असं मांडलं की आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि आत बरेचसे युक्रेन आणि रशियाचे जे आहेत लोक इन्वॉल्व आहेत आणि त्या अनुषंगाने पुढे फर्दर कस्टडी जे आहे, ज्या 3 आरोपीला अटक केलेली आहे त्यांची ती मागण्यात आली होती 7 दिवसाची आणि त्या अनुषंगाने कोर्टाने जे आहे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरांना माहिती विचारली की आत्तापर्यंतची प्रोग्रेस काय, केस डायरी वगैरे। मी ॲडव्होकेट रवी जाधव, व्हॅलेंटिना कुमार हे आरोपी नंबर 2 आणि सर्वेश सुर्वे यांच्यासाठी कोर्टासमोर आम्ही काही मुद्दे ठेवले की ह्याच्यातले जे मोठे बिग आरोपी आहेत, जे सुरुवातीला प्रमोटर म्हणून इथे आलेले होते, ज्याला आपण बिग फिश म्हणू शकतो, या गुन्ह्याचे करता धरता हे आउट ऑफ कंट्री किंवा कुठे ते माहीत नाही आहे आणि पोलीस त्यांना अटक न करता काम करणाऱ्या स्टोअर ऑपरेटरला, व्हॅलेंटिना कुमार जी होती ती ट्रान्सलेटर आणि स्टोअर इन्चार्ज होती, तिला अटक केलं। अटक केल्यानंतर सुद्धा सर्वेश सुर्वे असेल किंवा व्हॅलेंटिना कुमार असेल यांच्या घरी कुठल्याही पद्धतीची कॅश किंवा कुठलेही डॉक्युमेंट्स आढळून आलेले नाहीत, कारण त्यांचा जे काही रोल आहे तो तेही स्वतः व्हिक्टीम आहेत, कारण त्यांना नोकरी हे HR मार्फत मिळाली होती आणि ते तिथे काम करत होते। कुठेतरी एक मोठ्या प्लॅनिंगच्या अंतर्गत त्यांच्या विरोधात हा FIR करून त्यांना अरेस्ट करण्यासाठी टोरस या कंपनीचे जे मुख्य गुन्हेगार आहेत ते हे असे करतायत। हेही सबमिशन सन्माननीय कोर्टाच्या समोर झालं। तुम्हा सर्वांना एक मी दाखवेन की जे सन्माननीय कोर्टासमोर आम्ही हे दाखवलं होतं की टोरसचा कालचा एक इंस्टाग्रामवर पोस्ट आहे की टोरस इज प्रिपेरिंग अ प्रोग्राम टू रिझ्यूम बोनस पेमेंट। म्हणजे काय तर हे जे पकडले गेलेले आहेत ते तर नाहक बळी गेलेले आहेत। काम करणाऱ्या एम्प्लॉईला, ट्रान्सलेटरला आरोपी म्हणून अरेस्ट केलेलं आहे। तर हे जे इंस्टाग्रामवर सतत पोस्ट पडत आहेत त्याच्यामधून असं दिसते की ह्याचे मुख्य जे आहेत ते बाहेर आहेत, लोकांचे पैसे गेलेले आहेत ते वापस मिळायला पाहिजे। आम्हीही इन्व्हेस्टिगेशनला सुरुवातीपासून मदत करत आलेलो आहे। रिकव्हरी आमच्यापासून काय राहिलेली नाही आहे। लोकांच्या ज्या काही ॲप्लिकेशन्स आहेत ते येत आहेत, परंतु मुख्य आरोपी या इंस्टाग्रामच्या पोस्टून दिसून येत आहे की ते बाहेर आहेत आणि त्यांना अरेस्ट करणं गरजेचं आहे। व्हॅलेंटिना कुमार आणि सर्वेश सुर्वे यांच्या संदर्भातील सर्व माहिती पोलीस स्टेशनला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरांनी घेतलेली होती, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला। त्याच्यानंतर गेल्या 7 दिवसामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने त्यांच्या घरातली झडती केली, त्यांच्या पर्सनल जे काही अकाउंट्स आहेत ते सीज केलेले आहेत। 20 आणि 22,000 पगारीवर ते काम करत होते। तर असं काही त्यांच्या रेकॉर्डवर दिसत नाही आहे की आता त्यांची कस्टडी द्यावी, परंतु सन्माननीय कोर्टाने या सर्व गोष्टीचा विचार करून हे केलं की 18 तारखेपर्यंत त्यांना जे आहे पोलीस कस्टडी हे दिलेली आहे। त्याचबरोबर इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटी हे आरोपींना त्यांच्या वकिलांना भेटू देत नव्हते। त्या संदर्भात आम्ही माननीय न्यायालयाकडे मागणी केली की आरोपी हे अनलेस अँड अंटिल प्रूव्हन गिल्टी इनोसंट आहेत, त्यामुळे त्यांना भेटण्याचा अधिकार हा त्याच्या वकिलाला आहे, तो देण्यात यावा आणि तशी सूचनाही तपासी अधिकारी जे आहेत आर्थिक गुन्हे शाखेचे यांनाही दिलेली आहे आणि त्यांनी ते होकार दर्शवला आहे की ते भेटतील। आम्ही हेही सबमिशन केलं की लोकांचे पैसे जे घेऊन फरार झालेले आहेत या मोठ्या बिग स्कॅममध्ये, त्या व्यक्तींना अरेस्ट करून त्यांच्या प्रॉपर्टी अटॅच करणं गरजेचं आहे। तिथे काम करणारे वर्करला पकडून कुठेतरी वेगळ्या पद्धतीने हे इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे आणि यांना ज्युडिशियल कस्टडी, न्यायिक जे आहे ती कस्टडी देण्यात यावी अशी विनंती केली आहे। पोलिसांनी आज तपास जो काही एवढे दिवस झाला त्या संदर्भात देखील काही खुलासे कोर्टासमोर केले। जवळपास 2000 इन्व्हेस्टर झालेले आहेत आणि 11 जे ॲडिशनल आरोपी आहेत त्यांचा उल्लेख पोलिसांनी केला। तर हे कोण 11 आरोपी आहेत, भारतीय आहेत, परदेशी आहेत? हे आपल्यासमोर हा रिमांडचा जो अर्ज आहे, आजचा हा अर्ज आहे, याच्यातले मी तुम्हाला काही नावं वाचून दाखवेन की ओलेना स्टेयुन ही सुरुवातीला इथे आलेली होती, ती कुठे आहे त्यांना माहीत नाही आणि बाकीचे असे जवळपास ऑर्केस्ट्रा ट्रेम्बिको, मिस्टर ॲट्रेम ओकिरो, इगोर, हे सर्व रशियन आणि तिकडे जे काही रशियन बोलणाऱ्या ज्या कंट्रीज आहेत 2-3 तिथल्या नागरिकांची नावं आहेत। सुरुवातीला टोरस कंपनी जेव्हा स्थापन झाली तेव्हा हेच लोक इथे आलेले होते। सर्वेश सुर्वे असेल किंवा मग व्हॅलेंटिना कुमार असेल तर ते इथे काम करत होते। यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आरोपी बनवण्यासाठी इंस्टाग्राम पेज आपण पाहू शकतो टोरसचा की त्यांनी सुरुवातीला
इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटींना आणि लोकांनाही चुकीचं डायरेक्शन दिलं की हे आरोपी आहेत, त्यांना पकडा. आणि कालची पोस्ट मगाशी मी दाखवली की आम्ही लॉन्च करतोय. जर का ते पैसे द्यायला कंपनीचे लोक इंस्टाग्रामहून सांगतायत की आम्ही येतोय, तर ह्या आरोपींना आतमध्ये ठेवायची काय गरज आहे? अशा पद्धतीचं स्कॅम झालं नाही पाहिजे. आणि झालाच तर इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटीने जे मुख्य बिग फिश आहेत, जे मुख्य स्कीममध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यांना पकडणं हे गरजेचं आहे. आतापर्यंत किती इन्व्हेस्टर समोर आलेले आहेत, किती मोठा त्यांचा पोलिसांनी जे आहे 1916 गुंतवणूकदार आणि जवळपास 38,96,92,234 हे आजचा आकडा आहे. आणि मे बी हा आकडा वाढेल. दुर्दैव आहे की भारतात असे स्कॅम यापूर्वी झाले आणि त्यामधला जो मुख्य सूत्रधार आहे तो कुठेतरी दुबईला फरार होतो, कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये जातो आणि काम करणारे तिथे जे वर्कर आहेत त्यांना पकडून आतमध्ये टाकलं जातं आणि लोकांना सांगितलं जातं की नाही आता आरोपी पकडलेले आहेत, पैसे जे आहेत ते मिळतील. या आरोपीच्या जर अकाउंटमध्ये बघितलं तर 20,000 30,000 रुपये महिना सॅलरी होती, 40,000 रुपये सॅलरी होती. वर्षभरात 2-4 लाख 5 लाख आलेले असतील. ते सुद्धा त्या एम्प्लॉईनी इन्व्हेस्टमेंटच्या त्यांनाही इन्व्हेस्ट करायला लावलं. तर ते आरोपी नसून ते सुद्धा विक्टीम आहेत. सो असं सबमिशन आहे. इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटीनं आता 18 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे की याच्यावरती काय डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन करावं. तर बघूया. यांनी आमची विनंती न्यायालयानं केली की आम्ही कोऑपरेशन यापूर्वी केलेलं आहे आणि याच्यानंतरही करू. 11 नवीन आरोपी आहेत परदेशी, त्यांना पकडण्याच्या दृष्टीने काय पोलीस पावलं उचलतात? आता त्या संदर्भात इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरांना सुरुवातीपासून आम्ही 2-3 वेळा तपासी अधिकाऱ्यांना भेटायला गेल्यानंतर ते आमच्या यांना भेटू द्यायचे नाहीत. ते सांगायचे नाही आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, भेटायचंच असेल तर आमच्या समोरच 2 मिनिट भेटा. हा संविधानिक अधिकाराची पायमल्ली आहे. कुठेतरी एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केल्यानंतर तो गुन्हेगार डिक्लेअर करायचा का? तो काम करणारा व्यक्ती आहे. जर का त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांची सॅलरी आलेली आहे म्हणून अरेस्ट केलं असेल तर मग असे कित्येक तरी व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे ते ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. यात काही लोकांना नाहक वेंडर्स होते, त्यांनी तिथे काम केलं, त्यांचे अकाउंटही बंद केलेले आहेत, फ्रीज केलेले आहेत. तर इन्व्हेस्टिगेशनला पूर्ण सहकार्य या दोन्ही आरोपीकडून यापूर्वी झालेलं आणि याच्यानंतरही होईल या संदर्भात आम्ही सन्माननीय कोर्टात आश्वासन दिलेलं आहे. त्यांचे मुख्य जे आहेत 10 मुद्दे आहेत ते तपासामध्ये असलेल्या, तसेच कासातोवा तसगुल कासातोवा यांची अंगझडती करून स्वयंसो अमाऊंट मिळाली. त्याचबरोबर रोख रक्कम इतकी ते कुलाबा येथून मिळाली. खोटे हिरे कुठून आणले, 11 पाहिजे परदेशी नागरिक जे आहेत सध्याच्या ठाव ठिकाणा प्राप्त करून त्यांची शोध घेणं गरजेचं आहे. जंगम आणि स्थावर मालमत्ता असेल तर ते जप्ती करायची आहे. सदर गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे? माझं तर म्हणणं आहे की आपण इंस्टाग्राम पेज जर ओपन केलात, त्यांची IP ॲड्रेस ट्रेस केलात आणि इंस्टाग्रामला जर काही कर्ज दिलात तर आपल्याला भेटून जाईल. आम्ही तर वकील आहोत किंवा सर्वसामान्य नागरिकांना तेवढी रीच नाही आहे. तर इंस्टाग्रामवरचं मी मगाशी दाखवलं की कालची पोस्ट आहे. सो इन्स्टेड ऑफ सर्चिंग दॅम, हे बाकीचे जे काही काम करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये यांना अरेस्ट केलेलं आहे, ते चुकीचं झालेलं आहे. मुख्य आरोपीला अरेस्ट करावं. इन्व्हेस्टिगेशनला आमच्या दोन्ही क्लायंटकडून कुठलीही मदत जी आहे ती यापूर्वी केली गेलेली आहे आणि याच्यानंतरही केली जाईल, जेणेकरून इन्व्हेस्टरचे गेलेले पैसे वापस मिळतील. MPID जो आहे, महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर ॲक्ट, डिपॉझिटर्स अँड इन्व्हेस्टर, हा खूप चांगला ॲक्ट आहे. त्यातून पैसे वापसही मिळू शकतात. परंतु ज्यांच्याकडे याची ट्रान्सफर झालेले पैसे आहेत त्यांना अटक करणं गरजेचं आहे. सर हिंदी में बता दीजिए, टूरिस्ट प्रकरण में 3 आरोपियों को आज न्यायालय में हाजिर किया गया था, क्या कुछ हुआ और रिमांड कब तक बढ़ाई? आज जो है सम्माननीय कोर्ट के सामने 3 एक्यूज को, आरोपियों को प्रोड्यूस किया गया, जिसमें वैलेंटिना कुमार और सर्वे सुरवे के लिए मैं खुद हाजिरी मैंने की. उनका जो कहना था कि बहुत सारे फॉरेन नेशनल्स इस स्कैम में इन्वॉल्व है, इसके लिए हमें फर्दर कस्टडी चाहिए, PC चाहिए. उसी के अलावा कुछ लोग जो है यहाँ से बाहर कंट्री में चले गए हैं तो उनके अकाउंट्स, उनकी मूवेबल इमूवेबल प्रॉपर्टी अटैच करना है.
कई सारे मुद्दों को लेकर इकोनॉमिक ऑफेंस विंग के ऑफिसर ने सम्माननीय ऑनरेबल कोर्ट के सामने ये मांग रखी कि हमें फर्दर पीसी दी जाए। वैलेंटीना कुमार, सुर्वे, ये जो है इनके बिहाफ में हमने ये पहल रखी कि इनको अरेस्ट किया गया। ये कोई वहाँ स्कैम में इन्वॉल्व होने वाले या इन्वॉल्व में थे ऐसे लोग नहीं है। ये तो वहाँ काम कर रहे थे। कुछ महीनों पहले उनको रिक्रूटमेंट के माध्यम से अपॉइंट किया गया और वो वहाँ काम कर रहे थे। उनको महीने में सैलरी जितना आया है उतना ही अकाउंट में उनके दिख रहा है। वो इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर के रिमांड रिपोर्ट में भी उन्होंने कहीं मेंशन नहीं किया है कि सर्वेश कुमार या वैलेंटीना इनके अकाउंट में कुछ पैसा आया है। और इसके जो मेन आरोपी है, मुख्य जो आरोपी है, वो यहाँ अरेस्ट नहीं हुए हैं। आप इंस्टाग्राम का अगर पेज है वो देखोगे तो इंस्टाग्राम का पेज के ऊपर टोरस की तरफ से अपलोड किया जा रहा है कि वो पेज जो है ये कह रहा है कि इमीडिएटली ये जो है चालू किया जाएगा। हमारा सबमिशन ये रहा कि टोरस के जो मुख्य आरोपी है वो अरेस्ट किया जाए, ना कि एम्प्लॉय जो काम कर रहे हैं उनको। और टोरस के जो भी इन्वेस्टिगेशन चल रहा है उसको हमने सहयोग किया है, इससे आगे भी सहयोग करके इंफॉर्मेशन जो है दी है। जैसे कि वैलेंटीना कुमार ने सब जो भी डिटेल है वो प्रोवाइड किया गया। उसी के अलावा उनकी भी इंफॉर्मेशन थी, वो सारी इंफॉर्मेशन दी गई कि सालाना उनको पगार पे पेमेंट पे रखा था। और अभी पुलिस जो है जो भी चाहते हैं वो दिया जाएगा। और ये इन्वेस्टिगेशन जो है वो कंप्लीट करने के लिए हमारा सहयोग रहा। मगर जो टोरस के मेन जो एक्यूज है फॉरेन नेशनल जो 11 है, वो अगर अरेस्ट किया जाए तो लोगों को पैसा मिलेगा, ना कि एम्प्लॉय को या वहाँ काम करने वाले या फिर कोई जो एजेंट थे जिन्होंने पहले लाइन में जो काम किया है उनको अरेस्ट किया जाए। तो इस पे 18 तारीख तक जो है पुलिस कस्टडी आगे एक्सटेंड हुई है। हमने ये भी पहल रखी कि लोगों का बड़ा मेहनत का पैसा है जो वापस मिलना चाहिए, उसके लिए हमारी तरफ से इन्वेस्टिगेशन ऑफिसर को पहले ही हमने सहयोग दिया है, आगे भी दिया जाएगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।